नमस्कार मंडळी. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. रोज सेम तोच नाश्ता खाऊन तुम्ही बोर झाला असेल किंवा 4 वाजता भूक लागल्यानंतर काय खावं हे सुचत नसेल, अशा टायमिंगला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहू शकता. यासाठी मी घेतलेले आहेत एक मोठी वाटी हिरवे वाटाणे. ते वाटाणे धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. जेवढे आपण वाटाणे घेतलेले आहेत तेवढेच आपल्याला पोहे घ्यायचे आहेत. पोहे पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मऊ होण्यासाठी 5 मिनिट ते तसेच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. शिजलेले वाटाणे मी एका ताटामध्ये घेतलेले आहेत आणि आपल्याकडे जो पावभाजीचा स्मॅशर असतो त्याने आपल्याला ते थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत. पोह्यांमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मऊ झालेले ते पोहे वाटाण्यांमध्ये टाकायचे आहेत. आता मी 4 हिरव्या मिरच्या आणि थोडा लसूण यांची पेस्ट बनवलेली आहे आणि ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. आता मी याच्यामध्ये सगळे कोरडे मसाले टाकत आहे. पहिल्यांदा मी टाकलेला आहे 1 छोटा चमचा जिरा पावडर, 1 छोटा चमचा धना पावडर, 1 चमचा आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता याच्यापासून तुम्ही आवडेल त्या शेपचे कटलेट बनवू शकता. रेक्टँग्युलर बनवू शकता, आलू टिक्कीसारखा गोल बनवू शकता, नाहीतर मी जसा बनवलेला आहे तसा पानांसारखा शेप बनवू शकता. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचेही कटलेट बनवून घ्यायचे आहेत आणि मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते. मी सगळे कटलेट बनवून घेतलेले आहेत आणि हे आता फ्राय करण्यासाठी तयार आहेत. आपण हे डीप फ्राय करू शकतो किंवा शॅलो फ्राय करू शकतो. मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि मी ते शॅलो फ्राय करून घेणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, म्हणजे ते पटकन करपणार नाहीत आणि आतमध्ये पर्यंत शिजतील. कटलेट खालच्या साईडनी थोडे लाईट ब्राऊन झाले की ते पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनीही फ्राय करून घ्यायचे. बरं मंडळी, तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल. कटलेट दोन्ही साईडनी मस्त फ्राय झालेले आहेत. आता त्याच्यामधलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते निथळलं जावं म्हणून मी ते तव्याच्या साईडला काढून घेत आहे आणि दुसरे कटलेट फ्राय होण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवत आहे. आता फ्राय झालेले कटलेट एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे. हे आपले मस्त असे कटलेट सर्व करण्यासाठी तयार आहेत. हे आपल्याला चिंचेच्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करायचे आहेत. तुम्हीही अशा प्रकारचे कटलेट नक्की बनवून पहा आणि कसे वाटले मला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय.